नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण जिताड्याचं कालवण आणि फ्राय करणार आहोत. सगळ्यांचा आवडता मासा जिताडा आणि सगळ्या रायगड जिल्ह्यामध्ये खूप लोकप्रिय असणारा असा हा मासा जिताडा. रायगड सहित आपल्या भारतामध्ये इतर राज्यामध्ये देखील हा खूप लोकप्रिय आणि चवीला उत्तम असा मासा म्हणजेच जिताडा. तर त्याचा आज आपण कालवण आणि फ्राय करणार आहोत. कसं करायचं ते बघूया. तर मंडळी, कालवण करण्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये तेल घालून घेऊया. हे पातेलं मी टपरवेअरचं यूज केलेलं आहे. टपरवेअरचं इन्स्पायर जी सिरीज आहे त्याच्यातलं हे पातेलं आहे आणि खूप छान पातेलं आहे. याच्यात आपण कालवण, फ्राय मच्छी किंवा फ्राईंग जे काही आयटम आहेत ते करू शकतो. तर हे मी जवळजवळ 8-9 वर्ष वापरते, पण याला काहीही झालेलं नाही. याच्यात काही चुकून आपल्याकडून करपलं तरी ते पातेला हवं तसं होतं. तर आता तेल तापलेलं आहे, आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेऊया. तर इथे मी 1 चमचा होईल इतकी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. गॅस मंद आचेवर केलेला आहे. जर गॅस फास्ट असेल तर आलं लसणाची जी पेस्ट केली आहे ती करपू शकते. जर तुम्ही ठेचून लसूण घातलात तर ते तळाला चिकटत नाही, पण जर पेस्ट असेल तर ती तळाला चिकटते. तर आता मंद गॅसवर 1 मिनिटभर परतून घेऊया. तर पेस्ट मस्त सोनेरी रंगावर झालेली आहे. आता आपण यामध्ये मसाले घालूया. आगरी पद्धतीचे मसाले आपण घालणार आहोत आणि कमीत मसाल्यांमध्ये आपण कालवण करणार आहोत. कालवण झणझणीत करायचं आहे. जवळजवळ 1/4 किलोचा हा जिताडा होता. तर मला कालवण झणझणीत हवंय म्हणून मी आगरी पद्धतीचं हे लाल तिखट 2 चमचे घालत आहे. तुम्हाला जर कमी तिखट खायची सवय असेल तर तुम्ही कमी मसाला टाकलात तरी सुद्धा चालेल. मी आलं लसणासोबत थोडीशी हिरवी मिरची देखील घेतलेली आहे, कारण हिरव्या मिरचीचा स्वाद असतो तो खूप छान लागतो. आता 2 चमचे मसाला घातला म्हणून मी 1 चमचा हळद घालते आणि हिंग घालत आहे. तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालेल, पण हिंगाने खूप छान कालवणाला सुवास येतो. प्लस ते कालवण किंवा काही कुठल्या प्रकारची मच्छी असते ती थोडीशी पचायला हलकी होऊन जाते. आता या मसाल्यांमधला कच्चा सुवास मसाल्यांचा जो असतो तो कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि हे परतायला साधारण 1 मिनिट लागतो. जास्त परतू नये. जर मसाला करपला तर कालवणाचा रंग आणि कालवणाची चव देखील बदलते. आता हे परतून झालेले आहे, त्यामध्ये मी जिताड्याचे तुकडे घालणार आहे. तर कालवणासाठी हे तुकडे आपल्याला मसाल्यामध्ये असे मिनिटभर परतून घ्यायचे. खूप छान सुवास आलेला आहे फोडणीचा. मध्ये मी पाणी घालत आहे. पाणी घालताना कोमट घालायचं. कोमट पाणी घातल्याने कालवणाला लवकर उकळी येते आणि प्लस कालवणाला जी तरी येते ती कमी तेलामध्ये देखील जास्त येते. तर आता मी कोमट पाणी घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता तेलाचा तवंग लगेच वर आलेला आहे तो. कारण जिताडा मासा स्वतः सुद्धा फॅटी फिश आहे. यामध्ये फॅटचं प्रमाण खूप असतं, म्हणून कमी तेलातच हा मासा शिजवावा. तुम्हाला तर यामध्ये बटाटा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. आता चवीपुरतं मीठ घालूया. मीठ घातल्यानंतर कालवणावर झाकण देऊया. आता हे झाकण देऊन आपल्याला 5-6 मिनिटं हे कालवण मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारचं कालवण असेल तर ते मंद आचेवर शिजवले तर त्याला चव खूप छान येते. तर मी हे कालवण आता मंद आचेवर शिजायला ठेवते आणि आता एकीकडे आपण फ्रायची तयारी करूया. तर ह्या जिताड्याचे तुकडे घेतलेले आहेत. अस्सल आगरी पद्धतीने आपण आज फ्राय करणार आहोत. तर तुकड्या मला कमीत मसाल्यांमध्ये फ्राय करायचे आहेत. तर मी 1 चमचा फक्त आगरी तिखट घालत आहे. अर्धा चमचा हळद, थोडीशी धनेपूड आणि चवीपुरतं मीठ. मसाले मच्छीला चोळून लावलेले आहेत. तर मच्छी आपण मॅरिनेशनला ठेवलेली आहे. जवळजवळ 10 मिनिटं झालेली आहेत. मच्छी जास्त वेळ मॅरिनेट करू नये, कारण ती मसाल्यांमध्येच थोडीशी शिजल्यासारखी होते, म्हणून फक्त 10 ते 15 मिनिटं मच्छी मॅरिनेट करावी.
आता आपण मच्छी मॅरिनेट झालेली आहे, तवा गॅसवर ठेवलेला आहे. इथे मी लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे आणि हा तवा छान असा शिजनिंग झालेला आहे, त्यामुळे मच्छी त्या तव्याला चिकटत नाही. आणि लोखंडी तव्यामध्ये मच्छी केल्याने आपल्याला आयर्न सुद्धा मिळतं आणि लोखंडी तव्याला गॅस खूप कमी लागतो. प्लस मच्छी छान क्रिस्पी कुरकुरीत अशी आणि टेस्टी होते. तर आता मच्छीला पण मसाले लावलेलेच आहेत. आपण इथे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट तेलामध्ये घालणार आहोत. तर आता ही पेस्ट आपण तेलामध्ये घातलेली आहे, ती अशी पसरून घ्यायची. आणि आता आपण मॅरिनेट केलेला जो जिताड आहे तो यामध्ये घालूया. आता जिताडा आपण फ्राय करायला ठेवलेला आहे. गॅस मंद आचेवर ठेवूया. मच्छी साधारणतः 3 ते 4 मिनिटं मंद गॅसवर ही मच्छी आपण फ्राय करून घेऊया. 5-6 मिनिटं झालेली आहे. झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता खूप छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण कालवणामध्ये 2 ताप आंबोशीचे घालूया. इथे मी टॅमॅटोचा वापर केलेला नाही, आंबोशीचा वापर केला आहे. जर तुमच्याकडे टॅमॅटो असेल तर टॅमॅटो घातला तरी सुद्धा चालेल, किंवा टॅमॅटोच्या ऐवजी तुम्ही कोकम सुद्धा घालू शकता, किंवा तुमची सुकलेली करवंद असतील ती सुद्धा घालू शकता. तर आता आंबोशी घालून झालेली आहे. थोडासा गरम मसाला मी इथे छोटा अर्धा चमचा 2 चिमूट होईल इतका गरम मसाला घालते, कारण जो जिताड्याचा ओरिजिनल फ्लेवर आहे तो कालवणामध्ये उतरलेला आहे आणि तोच आपल्याला अनुभवायचा आहे. लगेच थोडीशी कोथिंबीर. आता 1 मिनिट उकळी काढूया. मिनिटभर झालेला आहे आणि कालवण मस्त शिजलेला आहे. तुम्ही बघू शकताय कलर देखील खूप छान आलाय. आता तुम्हाला इथे खोबऱ्याचं वाटण आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, किंवा ओल्या नारळाचं दूध असेल ते घातलं तरी सुद्धा चालेल. खूप अप्रतिम अशी चव येते, पण मला खोबरं नारळ काहीही घालायचं नाही, मला तर मंडळी मी आता गॅस बंद करून घेते. मंडळी 3-4 मिनिटं झालेली आहेत. मच्छी आपण आता पलटून घेऊया. कढईची मच्छी आहे त्यामुळे ती इतकी गोल्डन ब्राऊन झालेली नाही आणि आपण मंद आचेवर फ्राय केली. हिला बघा मस्त असं गोल्डन कलर आलेला आहे आणि कमीत मसाले घातलेत. खूप छान. तर आता मी अशा प्रकारे सर्व मच्छी उलटून घेते. तर आता जिताड्याचे तुकडे उलटून झालेले आहेत. पुन्हा आपण 3-4 मिनिटं त्यांना फ्राय करून घेऊया. ह्या ज्या कढईच्या आहेत त्या कमी फ्राय झालेल्या आहेत, त्या मी पुन्हा एकदा उलटून फ्राय करून घेईन. तर अशा प्रकारे जर कढईची मच्छी फ्राय झाली नसेल तर ती पुन्हा उलटून करून घ्यावी, किंवा मग त्यांना मध्ये टाकून ह्या ज्या मधल्या आहेत त्यांना साईडला घ्यायचं, म्हणजे सर्व तुकड्या व्यवस्थित फ्राय होऊन जातात. आणि मच्छी मंद गॅसवर फ्राय केल्याने मस्त कुरकुरीत क्रिस्पी होते. तर आता आपण पुन्हा या 3-4 मिनिटं फ्राय करून घेऊया. 3-4 मिनिटं झालेली आहेत. मधल्या तुकड्या फ्राय झालेल्या आहेत, तर त्यांना मी आता ह्या बाजूला घेते. तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. ही कढईची जी कमी फ्राय झाली तिला आता मी मध्ये करून घेते. अशाने सर्व तुकडे व्यवस्थित फ्राय होतात. तुम्ही बघू शकता हिला खूप छान कलर आलेला. आता ही सुद्धा मिडलला आहे त्यामुळे हिचं सुद्धा खूप छान ही सुद्धा खूप छान फ्राय झाली असेल. तर हे बघा खूप छान फ्राय झालेली आहे. हिला आता आपण मिडलला घेऊया. आता मधली तुकडी सुद्धा खालून खूप छान अशी फ्राय झालेली आहे. तुम्ही बघू शकताय. तर त्यांना पुन्हा उलटून घेते आणि अशा प्रकारे सर्व तुकड्या मी आलटून पालटून व्यवस्थित अशा फ्राय करून घेते. अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय सर्व मच्छी मस्त अशी फ्राय झालेली आहे आणि कलर देखील किती छान आलाय. तो गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे. अजूनही गॅसवरच आहे. मिनिटभर मी त्यांना फ्राय करून घेईन. 2 मिनिटं झालेली आहेत. गॅस बंद करून घेऊया.
तर अशा प्रकारे मंडळी जिताडाचं कालवण आणि जिताडा फ्राय तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.